बातमी जम्मू काश्मीरमधून। पश्चिम बंगाल पाठोपाठ जम्मू काश्मीरमध्येही ऑपरेशन लोटसच्या हालचाली या सुरू आहेत का अशी चर्चा सुरू झाली। या चर्चेला तोंड फुटले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानं। भाजपनं नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना 20 ते 30 कोटींची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप ओमर अब्दुल्लांनी केला। मात्र प्रत्येक आमदाराला 100 कोटी दिले तरीही हे शक्य होणार नसल्याचा दावा त्यांनी केला। मात्र भाजपनं हे सर्व आरोप फेटाळले। अब्दुल्लांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली, तर काँग्रेसनं संधी साधून भाजपवर जोरदार निशाणा साधला। त्यामुळे भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्समधल्या राजकीय संघर्ष थेट कोर्टाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचला आहे। लोकशाही संपवून हुकुमशाही आणि तानाशाही त्यांना देशात आणायची आहे। ही तानाशाही आणि हुकुमशाही आणण्याच्या आधीचा हा एक नाट्य आणि हा तमाशा देशात सुरू आहे। 50 खोके एकदम ओके हा जो नारा महाराष्ट्रातून बुलंद झाला, हा प्रत्येक राज्यात कुठेतरी करण्याचं काम हे सुरू आहे। पक्षाची फोडाफोडी करायची, सत्ता संपुष्टात विरोधकांची आणायची आणि स्वतः सर्व सूत्र हातात घ्यायची, हे एकंदरीत आज रोजी भारतामध्ये सगळं सुरू आहे। ये जम्मू कश्मीर में कोई भी सरकार बदलने का कोई सवाल ही नहीं आता है। भारतीय जनता पार्टी लोकशाही परंपरा के अनुरूप उन्होंने जम्मू कश्मीर में जो रिजल्ट आए उसके हिसाब से नेशनल कॉन्फ्रेंस सबसे बड़ी पार्टी थी, कांग्रेस का उनको साथ था और इसलिए उनकी सरकार वहाँ बनी। और अब ये अटकलें लगाना, अगर कोई पार्टी में भीतरी मतभेद होते हैं या कोई वजह से कोई कारण से पार्टियों में लोग आना जाना करते हैं, उसमें सभी चीज़ों में भारतीय जनता पार्टी को इसमें इन्वॉल्व करना ठीक नहीं है। मुंबईच्या चेंबूर दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली। या प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल समोर आला। चेंबूर दुर्घटनेला कंत्राटदार जबाबदार असल्याचं या अहवालातून समोर आलं।